संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुर बाळा. गोऱ्या कुंभारासाठी सुद्धा किती छान अभंग लिहिला बघा. नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, नवलाची गोष्ट ऐक सखये बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट हसत खेळत बोबडे बोलत, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट. असे जे नामांकित बरेच अभंग आहे. भजन करी महादेव नाही का, रामपूजी सदाशिव, असे जनाबाईचे भरपूर अभंग. पण जेव्हा देव दळू लागायचे तेव्हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, हा अभंग जो इतका प्रसिद्ध झालेला आहे की सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, लावणी पाची बोटे तू ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. अशा पद्धतीनं जणीनं गात गाईल कीर्ती मागे राहील, थोडासा लाभ होईल ये रे बा विठ्ठला. अशी जी कीर्ती जनाबाईची भक्ती अशी आपल्याला नुसती रोज ऐकायला मिळाली तरी आपलं मोठं भाग्य आणि पुण्य असं समजायचं. पुन्हा आपण ज्ञानोबारायांकडे वळूया की नुसतं मीरा असं म्हटलं तरी अक्षरशः नैवेद्य हजारच असायचा. हे गोविंद पंतांच्या घरी घडायचं. आणि एक दिवस असं झालं की नैवेद्य म्हटल्याबरोबर नैवेद्य तर आला पण मीराबाईंच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. ते अश्रू पाहिल्यावर गोविंद पंतांनी विचारलं, अगं मीरा कशासाठी रडत आहेस? आपल्या घरी एवढं वैभव आहे, लक्ष्मी पाणी भरते आपल्या घरी, एवढं वैभव असताना डोळ्यामध्ये अश्रू आणू नये. कोणाला सांगू म्हणे माझं दुःख? कृष्णाला नको सांगू तर कोणाला सांगू? अक्षरशः मंत्र पुष्पांजली करून देवाची जी पण आचरण सेवा पूजन पठण गोविंद पंत जे करायचे रोज रोज नैवेद्य दाखवून दशग्रंथी होते गोविंद पंत, एवढे अभ्यासक होते. आणि मीराबाई जेव्हा अशा सांगत होत्या की कृष्णाला नको सांगू दुःख तर कोणाला सांगू, की घरामध्ये पाळणा हलत नाही किंवा घरामध्ये मुलबाळ नाही, हे मी कृष्णाला नको सांगू तर कोणाला सांगू? अगं मीरा, कृष्ण काय साधा दुःखी होता का? कोणाला हे विचारलं ना की कोण तुम्हाला आवडतो की सहज आपण म्हणतो कृष्ण. राम का नको? राम वनवासाला गेला ना म्हणून राम नको. पण झालं असं, कृष्ण कुठे जन्मला? बंदीखान्यात. गेला कुठे? राजवाड्यात. राम कुठे जन्मला? राजवाड्यात. गेला कुठे? वनवासाला. पण तरी सुद्धा कृष्णच आवडतं बरं का? काय गोप गोपिका काय म्हणे 16,108 सोपं आहे का ते? अशा पद्धतीनं जेव्हा गोविंद पंत त्याला कृष्णाचं दुःख सांगत होते की अगं जन्मला आणि लगेच आई वडिलांना सोडून दुसऱ्यांच्या घरी वाढला, पुन्हा
तिथे कुठे गोपगडांसह खेळत रमत होता, तर त्यांनाही सोडावं लागलं, पुन्हा मथुरेत यावं लागलं. आणि मथुरेमध्ये जे काही रणांगण केले किंवा जलमला तेव्हा सुद्धा सुख होतं का त्याला? लगेच इकडे दम कुठे निघत होता नारदाला, की जेव्हा कंसाला जागा करायला पाहिजे की हे अष्टकमल आहे, याच्यापासून कुठला आठवा दर्शीन आणि कुठला पहिला दर्शीन, असं त्याला जागा केल्यामुळं की तुझा आधी जलमला, तुझा अभंग आहे तो काय मला लगेच म्हणायला येणार नाही, नाही का? तुझं वधी वजव जलमला आधी, असं काय तर तुझं लागे वधी हा उपजला आधी, असं. तर अशा पद्धतीनं जेव्हा त्याच्या डोक्यात भरवलं, लगेच मीटिंग वगैरे घेतली. कोणाला पहिलं कोणाला पाठवलं? पुतनाला. काय ते शोषिलं सगळं, अक्षरशः विष पेऊन तिचं हरण केलं आणि सुटकाही केली असंही म्हणूया. त्याच्यानंतर भटजी पण पाठवलं होते वाटतं, नाव नाही मला माहिती बरं का त्या भटजीचं पण बरेच काय पराक्रम केले, म्हणजे असं ते वावटळ वगैरे काय काय निर्माण करून भटजीला पण पाठवलं. पगडी बुवा, कावळे बुवा असे बरेच राक्षस पाठवले. साधं दुःख केलं का कृष्णाला? मग पुन्हा जेव्हा तिथे रमला तर लगेच मथुरेला कंसाचा वध करणे हे सगळं पुन्हा करावं लागलं. तिथून जेव्हा वृंदावनातही काही दिवस कृष्ण राहिला, तेव्हा हस्तिनापुरामध्ये अर्जुनाचा तर सारथीच झाला. तिथे तर काय काय कारनामे केले. अर्जुनाला जी काय त्यांनी गीता सांगितली, असं एवढं शांततेत सांगितली का? कुरुक्षेत्रात सांगितली, लढाई चालू आहे आणि तिथे ती सांगितली ज्ञानेश्वरी. अशा पद्धतीने आपला अभ्यास कधीच नाही होणार.